नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। अमरावती महाराष्ट्रानंतर आता कोप्पल कर्नाटक फाईल्स। मुस्तफा खाद्री एका हिंदू नर्सिंग विद्यार्थिनीसोबत पकडला गेला आहे। स्थानिक हिंदू मुलांनी त्याला फटकावून त्याचा मोबाईल फोन हिसकावून घेतला, ज्यात 16हून अधिक हिंदू मुलींचे अश्लील व्हिडिओ सापडले। विश्व हिंदू परिषदेने कोप्पल महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। मुस्तफाकडून जप्त केलेल्या एका फोनमध्ये 3000 व्हिडिओ आणि 6000 फोटो होते आणि दुसऱ्या फोनमध्ये 3700 व्हिडिओ आणि 4000 फोटो होते। मनोहर कहाण्यांचे किमान 2-3 वर्षांचे अंक काढता येतील एवढा मोठा संग्रह। यामध्ये हिंदू महिला धूम्रपान करताना, मद्यपान करताना आणि त्याच्यासोबत रात्रीचे खेळ करतानाचे व्हिडिओ होते। या सर्व मुलींची ओळख लपवण्यात आली आहे, कारण त्या पीडित होत्या आणि त्यांचे ब्रेन वॉशिंग झाले होते। जर तो मुलगा पकडला गेला नसता तर त्यांनी आपल्या आईवडिलांची किंवा पतींची संपत्ती फसवून त्यांना कंगाल करणे सुरूच ठेवले असते। प्रश्न हा आहे की एखादी व्यक्ती इतकी मेंदूहीन कशी असू शकते? शय्यासोबत करून आणि वरतून फसवणूक सहन करणे। खरे बळी तर ती निष्पाप मुलं आहेत, ज्यांना या बाजार बसव्यांची दुष्कृत्ये लपवून लग्नासाठी भाग पाडले गेले होते। कारण हिंदू समाजात मुली कमी आहेत, म्हणून हे सगळं निमूटपणे सहन करावं लागतंय। हिंदू स्त्रिया त्यांना स्वातंत्र्य देण्याचा डौल मिरवतात, मग त्यांच्याच कृत्यासाठी त्यांना त्रास का देऊ नये? त्यांची ओळख सार्वजनिक का करू नये, जेणेकरून लैंगिक समानतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही? निष्कर्ष हा निघतो की कोणताही हिंदू पुरुष अशा स्त्रीशी लग्न करू इच्छिणार नाही, जिने पूर्वी 72 हुरांच्या लालसेपोटी अशा दुष्कृत्याला एका धार्मिक कार्य म्हणून जिहाद करत असलेल्या पुरुषासोबत संबंध ठेवले असतील। तिला काळ्या जादूत, संमोहनात किंवा भेटवस्तूंच्या आमिषात अडकवले गेले असले तरी काही फरक पडत नाही। अशा स्त्रियांची काहीच जबाबदारी नसते का? यांच्या आईबापांची काही जबाबदारी नव्हती का? त्यांची मुलगी काय शेण खात आहे हे त्यांना का कळालं नाही? का त्यांनी एवढी मोकळीक दिली? का त्यांनी त्यांच्या कन्येवर लक्ष ठेवले नाही? त्यांच्या संस्कारात निश्चितच कमतरता राहिली। शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विजय गायकर, अमरावती।